गर्दी पाहू शकता तुम्ही बघा, गर्दी पहा। ऑफर आहे यांची 1 किलो 1 किलो खारीकवर 1 किलो फ्री। रिजनेबल आहे ना इथं, म्हणजे लोकांनी यायला पाहिजे 100% यायला पाहिजे। घेऊन घ्या तुम्ही। कसं आहे क्वालिटी छान। कशी वाटलं तुम्हाला, यांची रेट कशी काय? चांगली। किमतीच्या हिशोबाने जर बघितलं तर क्वालिटीला काही नाव ठेवायला जागा नाही। साडी पण चांगली एकदम गोड आहे। तर नमस्कार, जय श्रीराम मित्रांनो, नाशिकची शान या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो। तर आज आपण आलेलो आहे नाशिकच्या शरद पवार मार्केट ॲड मध्ये। तर इथं असं चाललंय 1 किलो खारीवर 1 किलो खारी फ्री आणि 1 तुपाचा डब्बावर 1 तुपाचा डब्बा फ्री। तर ही गोष्ट खरी आहे का, आपण या ब्लॉग मध्ये पाहणार आहोत। तर जे पण नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ब्लॉग पूर्ण पहा। तर चला मग आता ब्लॉगची पण सुरुवात करूया। आपण आलेलो आता लोहिया सेल ड्रायफ्रूट मसाला या शॉप मध्ये। हे बघा इकडे गर्दी एवढी चालली आहे, तुम्ही पाहू शकता बघा, एवढी गर्दी आपल्याला पाहायला मिळते। तर आता एवढी गर्दी कशासाठी आली आपण यामध्ये पाहूया, आता या व्हिडिओ मध्ये पाहूया। ती पहा, इकडे गर्दी पाहू शकताय। काय इकडे काय चाललं, एवढी गर्दी कशासाठी चालली, काय इथे काय चाललं आज? हे ऑफर आहे यांची 1 किलो 1 किलो खारीकवर 1 किलो फ्री। ही गोष्ट खरी आहे का? पण हो खरी आहे। खरी आहे का? म्हणून एवढी लोकांनी गर्दी केली, तुम्ही पाहू शकता। आता ताईंनी पण सांगितलंय, तुम्ही पाहू शकताय। तर आपण आता भाव पाहूया यांच्याकडे, मध्ये जाऊया, मध्ये पाहूया। इथं मित्रांनो तुम्ही पाहू शकता बघा, एवढे कस्टमर आलेले। आता एवढ्या कस्टमरला आपण सगळे प्रश्न विचारू। तर आता इथं 1 किलो खारीवर 1 किलो खारी फ्री, ही गोष्ट खरी आहे का? खरी आहे, खरी आहे। खरी आहे। आणि 1 तुपाचा डब्बावर 1 तुपाचा डब्बा फ्री चाललाय, ही पण गोष्ट खरी आहे का? हे पण खरी आहे। चे काजू किसमिसचे हे भाव कसे आपल्याला इथं पाहायला मिळतात? व्यवस्थित आहे भाऊ, सर्व चांगले सर्व चांगलं। म्हणजे रिजनेबल आहे ना इथं, म्हणजे लोकांनी यायला पाहिजे 100% आहे। 100% यायला पाहिजे। मित्रांनो आता हे शॉपचे ओनर आहे। तर दादा तुम्ही आता 1 किलो खारीवर 1 किलो खारी फ्री देताय, ही कशासाठी देताय तुम्ही? काय म्हणजे काय हेतू काय? लोकांची सेवा करायसाठी आपण ही ऑफर काढलेली आहे। आणि लोकांना आपलं दुकान माहिती पडावं त्या हिशोबाने पण आपण एक सुरुवात केलेली आहे। आणि तुम्ही एका तुपाच्या डब्बावर 1 तुपाचा डब्बा फ्री देताय, ही पण गोष्ट खरी आहे का? ही गोष्ट घरी विचारून घ्या, कस्टमर सुद्धा उभे आहेत। नाही, आम्ही लोकांना तर भरपूर प्रश्न केला, आता एवढे लोक हे पण म्हणताय की गोष्ट खरी आहे। पण हे पण कशासाठी करता, म्हणजे तुपामध्ये काही असं? सेवा सेवा सेवा, बाकी काही नाही। आणि तुपाची क्वालिटी कशी आहे? तुपाची क्वालिटी 1 नंबर आहे। आपण दादांपेक्षा ना दाखवू शकतो आपण इथं कस्टमरांना। ओके। तर आता आम्हाला दाखवा तुमचं कसं आहे, काय खारी कशी आहे आपल्याला ते आम्हाला दाखवा तुम्ही। सगळं दाखवून देऊ। ही आमची खारीक आहे। ओके। आम्ही इथं वजन करतोय, आणि वजन करून आम्ही पॅकिंग करून कस्टमर पर्यंत पोहोचवतोय। असं आहे का? अशा प्रकारे पॅकिंग करून देऊ राहिले, म्हणजे वजन पण करून देऊ राहिले तुम्ही? येस येस, वजन करूनच देणार। खारीची क्वालिटी पाहूया आपण कशी आहे। हे बघा अशी प्रकारची इथं खारी आहे। आणि ठीक आहे, थोडी वाळायला पडणार आपल्याला ही, पण चांगली खारी, एकदम मस्त खारी पाहायला मिळते। थोडी खाऊन पण बघूया आपण। खारी पण चांगली एकदम गोड आहे। कशी दादा खारी इथली खारी कशी आहे आपल्याला? खारीची क्वालिटी एकदम छान आहे। म्हणजे किमतीच्या हिशोबाने जर बघितलं तर क्वालिटीला काही नाव ठेवायला जागा नाही। नंबर 1 क्वालिटी दिसते। ओके, फक्त थोडी वाळवायला पडणार, बाकी बाकी खारी एकदम गोड, एकदम छान आहे। एकदम छान आहे, क्वालिटी छान आहे। ही खारी देत आहे, मग हे खारीची किंमत काय आता? 250 रुपये किलो 1 किलो फ्री द्यायचं। असं आहे का? आणि तुपाच्या डब्याचं? रुपयाचं 750 रुपये किलो, अर्धा किलो फ्री द्यायचं। असं आहे का? बघा आता इथं तुपाच्या डब्याची आपल्याला क्वालिटी दाखवत आहे बघा दादा। खूप छान, चांगलं आहे का? खरोखर तूप चांगलं आहे? हो हो, मग लोकांनी घ्यायला पाहिजे का नाही? घ्यायला पाहिजे। घ्यायला पाहिजे ना? तर बघा इथं एवढे लोक आहे, एवढ्या लोकांनी सगळ्यांनी चेक केलंय, पाहून घ्या तुम्ही। हो, कसं आहे? क्वालिटी छान। चांगली आहे ना क्वालिटी? हो, मग लोकांनी घ्यायला पाहिजे ना? घ्यायला पाहिजे। ठीक आहे। आणि हे डब्बे कसे, म्हणजे एकावर एक फ्री, म्हणजे कसे मिळणार आपल्याला? हा 1 किलोचा 750 रुपये किलो आहे, तर ओके। अर्धा किलो आम्ही फ्री देतोय। असं आहे का? म्हणजे 1 किलोवर अर्धा किलो फ्री? एवढा किराणा घेतला, कसे वाटलं तुम्हाला यांची रेट कशी काय? चांगले आहे का रेट? योग्य आहे का? लोकांनी यायला पाहिजे का मग इकडे? मग यायला पाहिजे ना? त्याने यांची ऑफर कशी वाटली तुम्हाला? चांगली आहे का? येईल ना लोक? ठीक आहे, चालेल। दुकानाचा टायमिंग काय हो? सकाळी 11 ते संध्याकाळी 7:30। आणि शनिवार रविवार काही बंद राहतं का? रविवारी बंद। रविवारी बंद राहतं का? तर मित्रांनो तुम्हाला यांचा दुकानाचा ऍड्रेस आणि मोबाईल खाली दिलेला आहे, तुम्ही या ऍड्रेसवर येऊ शकताय। ठीक आहे, पण तुम्हाला सांगून देतोय
तर मित्रांनो आता मी तुम्हाला काजू बदाम खारी खोबऱ्याची याची क्वालिटी दाखवून देतो. याचे रेट काही सांगणार नाही कारण रेट कमी जास्त होत राहतात त्याच्यामुळे. तर तुम्ही इकडे आल्यावर रेट विचारू शकता. हे बघा हे काजूची क्वालिटी आहे. अशा प्रकारे आपल्याला इथं काजूची क्वालिटी पाहायला मिळते. त्यानंतर हा बदाम आहे, बदामची क्वालिटी पाहायला मिळते. अजून पुढे हे बघा डिंक आहे. डिंक पण तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे आपल्याला यांचं पाहायला मिळतंय. हे पण लागतं लाडूला, काय म्हणता येईल मला माहित नाही. आणि यांच्याकडे आपल्याला तीळ पण मिळून जाणार मित्रांनो. आता संक्रांतसाठी आपल्याला तीळ लागणार ना, तीळ पण मिळून जाणार आहे. तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला यांची ऑफर तर नक्की कमेंट करा. आणि जे नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटू आपण नवीन ब्लॉगला मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.